श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचे महत्त्व, पूजा कशी करायची आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व. दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. आणि श्रावण महिन्याची दीप अमावस्या हा सण पवित्र श्रावण महिन्यात सुरू होण्यापूर्वी हा सण येतो. सन 2026मध्ये दीप अमावस्या दिवे, प्रकाश, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. तर दीप अमावस्येला दिव्यांची पूजा, स्वच्छता करून पूजा केली जाते. दिवा हा ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. तर पूजा कशी करायची? अमावस्ये दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करून देवघर स्वच्छ करायचं, सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, पितांबरीने घासून घ्यायचे सगळे दिवे. त्याच्यानंतर त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप किंवा तेल घालून दिवे लावायचे आणि देवाची मनापासून प्रार्थना करायची. आणि लोक जीवनातील अंधार दूर व्हावा आणि सुख शांती लावावी म्हणून पण प्रार्थना करतात. हा दिवस पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी आणि श्रावण महिन्यासाठी आध्यात्मिक तयारी करण्यासाठी शुभ मानला जातो. दिवा लावल्यानंतर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते ही प्रार्थना करायची. त्याच्यानंतर भगवान गणेशाची आरती करायची किंवा माता लक्ष्मी किंवा भगवान शिव कुठली पण एखादी आरती करायची आणि नमस्कार करायचा. नैवेद्यासाठी साखर, खडीसाखर किंवा घरात जी फळे असतील ती किंवा घरात जो आपण सात्विक नैवेद्य बनवतो तो नैवेद्य ठेवला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण दीप अमावस्येचे महत्त्व बघणार आहोत. तर असे मानले जाते की या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरात शांती, सुख, समृद्धी नांदते. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण तयार होते. श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा मनाला समाधान देते. दीप अमावस्येची पूजा केल्यानंतर घरातील लहान मुलांना ओवाळण्याची पण प्रथा आहे ह्या दिवशी. दीप अमावस्येला तुमच्या मुलांसाठी नक्की करा हा उपाय. मुलाला स्वच्छ कपडे घालून पाटावर किंवा आसनावर बसवा. कपाळावर हळद, कुंकू किंवा गंध, कुंकू मुलांसाठी लावून अक्षता ठेवा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा, हळद, अक्षता आणि फुले असलेले ताट तयार करा. मुलांना दिव्याने 3 किंवा 5 वेळा ओवाळा. मुलांच्या हातात प्रसाद द्या आणि मोठ्यांचे त्यांना आशीर्वाद घ्यायला सांगा. आणि या दिवशी असं म्हणलं जाते की कणकीचे पण दिवे बनवले जातात या दिवशी. तर कणकीच्या दिव्यांचा पण मान असतो. कणकीचे दिवे हे करून त्याची पूजा करून लहान मुलांना ओवाळले जाते. त्यानंतर तुमच्या मुलांना हा असा आशीर्वाद द्या. देव तुझे दीर्घायुष्य करो, तुला उत्तम आरोग्य, संपत्ती, विद्या, यश आणि सुख समृद्धी लाभो. त्याच्यानंतर मुलांकडून ही छोटी प्रार्थना करून द्यायची. हे देवा, मला चांगली बुद्धी दे, उत्तम आरोग्य दे आणि सर्वांना आदर करण्याची शक्ती दे. लहान मुलांकडून शुभं करोति कल्याणम हे पण प्रार्थना म्हणून घ्यायची आहे. मग नैवेद्याला खडीसाखर, दूध, फळे, घरातलं हे सगळं काही चालेल. मुलांना ओवाळल्यानंतर मग सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मग आपले पण आशीर्वाद घ्यायला लावायचे, घरच्या देवाची पूजा करायला लावायची. तर दीप अमावस्येला म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा पण लावलेला चांगला असतो. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं चारी बाजूने 4 वाती लावायच्या आणि तो दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा. त्याने पण आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं. आणि आमोशाला उंबरठा लेपन पण करायला पाहिजे. उंबरठा लेपन पण केलेलं चांगलं असतं. हळदीचं उंबरठा लेपन असं म्हणतात की म्हणजे उंबरठा लेपन केल्यामुळे बाहेरची लक्ष्मी आपल्या घरात येते आणि आपल्या घरात सुख, शांती, समाधान नांदते. आणि
आणि हा अमावस्येला हे दीप अमावस्येचं महत्त्व म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे दीप अमावस्येचं महत्त्व. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं किंवा काही चुकीची माहिती वाटली तर तसं मला म्हणजे तुम्ही नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.